मी आज काय बनवतेस? आज छोटू केक बनवते. हे बघा, आंब्यापासून बनवते. हा एक आंब्याचा हे काढलं, हे बघा गर काढले. आता मिक्सरला लावून घेते. 1 वाटी रवा, पाव पाव पण नाही आहे, कमी आहे. पाव वाटी जरा कमी आहे ते गव्हाचं पीठ, आणि हे गूळ, आणि हे दूध. मिक्सरला फिरून घेते. गर होता, 1 वाटी रवा घेते. बारीक रवा घ्यायचा. आता तो फिरून घेते. गव्हाचं पीठ घालत आहे. हे बघा, गूळ घालत आहे. म्हणजे 1 वाटी पण नव्हतं गूळ, आणि अर्धा वाटी पण नव्हते, मध्यम पाऊण वाटी घातलं. आता मी हे दूध घालते. आता मी ह्याच्यात तेल घालत आहे. परत फिरून घेते मिक्स. आता मी ह्याच्यात वेलची पूड घालत आहे. आता ह्याच्यात बेकिंग पावडर घालत आहे. आता ह्याच्यात बेकिंग सोडा घालत आहे. आता थोडंसं हे दूध घालते, आणि परत मिक्सरला. हे बघा, बॅटर आता तयार झालं. आणि जर जाड झालं तर परत दूध घालून परत फिरवायचं मिक्सरला. आता हे मी अर्धा तास तसाच ठेवणार रवा फुगायला. हे भांड्यात काढून घेते. बरोबर झालं आता बॅटर. तयार झालं. आता मी खाली तवा ठेवला, त्याच्यावर हे इडली पात्राचं म्हणजे आता सगळं हे घालून घेते. तर आता चेक करून बघूया. झाला आपला तयार आता छोटू केक. आता मी ते काढून घेतले. मस्त असं फुगून आला वर. बघा, अप्पे पात्रात मस्त असे फुगले. आणि आता मी परत तूप लावून घेते. ह्याला लावून घेतलं, आता परत घालते. आता असेच सगळे घालून घेते. मस्त फुगले, जाळीदार अगदी. हे बघा, नुसते लुसलुशीत असे झाले. हे बघा, आता काढून घेते. हां, सॉरी, अप्पे पात्रात, इडली पात्रात बोलले, अप्पे पात्रात केक झाला तयार. हा बघा, मस्त झाला.